नमस्कार. आज आपण लाडकी बहीण योजनेबद्दलच्या एका खूप मोठ्या आणि तितक्याच धक्कादायक बातमीवर सविस्तर बोलणार आहोत, जिचा परिणाम थेट राज्यातल्या लाखो महिलांवर होणार आहे. चला सुरुवातच करूया त्या सर्वात मोठ्या आणि धक्कादायक आकड्याने. तब्बल 68 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून बाहेर करण्यात आले आहे. विचार करा, हा आकडा किती मोठा आहे आणि याचा थेट परिणाम लाखो कुटुंबांच्या आर्थिक नियोजनावर होणार आहे. आणि याचा सरळ अर्थ काय होतो तर ह्या सर्व महिलांना दर महिन्याला मिळणारी 1500 रुपयांची आर्थिक मदत आता थांबणार आहे. अनेकांसाठी ही रक्कम घरखर्चाचा एक महत्त्वाचा आधार होती. चला तर मग जरा खोलवर जाऊन पाहूया की ही परिस्थिती नेमकी का निर्माण झाली, यामागे काय कारणं आहेत आणि याचा लाभार्थी महिलांवर नेमका काय परिणाम होईल. तर ही नावं काही अचानक किंवा चुकून वगळलेली नाहीयेत. यामागे राज्य सरकारची एक रीतसर तपासणी प्रक्रिया आहे. या पडताळणीत असं दिसून आलं की अनेक लाभार्थी योजनेच्या ठरवून दिलेल्या नियमांमध्ये आणि अटींमध्ये बसत नाहीत. पण हे सगळं समजून घेण्याआधी चला एकदा पटकन आठवून घेऊया की ही लाडकी बहीण योजना नेमकी आहे तरी काय, म्हणजे अपात्रतेची कारणं आपल्याला अधिक स्पष्टपणे समजतील. तर लाडकी बहीण योजना ही खरं तर सरकारची एक खूप महत्त्वाची आणि कल्याणकारी योजना आहे. हिचा मुख्य उद्देश काय तर राज्यातील ज्या पात्र महिला आहेत त्यांना दर महिन्याला 1500 रुपयांची थेट आर्थिक मदत द्यायची, जेणेकरून त्यांना एक आर्थिक आधार मिळेल आणि त्या सक्षम होतील. आता येतोय सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर, तो म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने म्हणजे तब्बल 68 लाख महिला अपात्र का ठरल्या. सरकारने अधिकृतपणे काय कारणं दिली आहेत, चला पाहूया. हे बघा, सरकारने या योजनेसाठी काही विशिष्ट नियम आणि अटी आधीच ठरवलेल्या होत्या आणि जे कोणी या नियमांची पूर्तता करत नाहीत त्यांना या योजनेच्या लाभातून वगळण्यात आले आहे. सरळ गोष्ट आहे. तर ही नेमकी कारणं आहेत तरी काय, बघा. पहिलं म्हणजे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जर 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर. दुसरं, घरात जर 4 व्हीलर म्हणजे 4 चाकी गाडी असेल. तिसरं कारण म्हणजे कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत असेल तर. आणि चौथं, जर आधीच दुसऱ्या कोणत्या सरकारी योजनेचा फायदा मिळत असेल तर. ह्याच 4 मुख्य कारणांमुळे बहुतेक महिलांना या योजनेचा लाभ आता मिळणार नाही. अच्छा, तर आता हे सगळं तर झालं, पण मग आता पुढे काय? ज्यांना आपलं स्टेटस तपासायचंय त्यांनी नेमकं काय करायला हवं? कारण योग्य वेळी योग्य पाऊल उचलणं खूप महत्वाचं आहे. इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे आणि ती म्हणजे KYC, म्हणजे नो युअर कस्टमर. ही एक पडताळणी प्रक्रिया आहे आणि ती पूर्ण करणं बंधनकारक आहे. कारण जर KYC पूर्ण नसेल तर पात्र असून सुद्धा योजनेचे पैसे थांबू शकतात. त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. तर मग करायचं काय? एकदम सोप्या 2 गोष्टी आहेत. एक, आपलं नाव यादीत आहे की नाही किंवा आपली पात्रता काय आहे हे ऑनलाईन तपासा. आणि दुसरं, जर KYC बाकी असेल तर ते पहिलं काम करा, म्हणजे लगेच पूर्ण करून घ्या. म्हणजे थोडक्यात काय तर सगळ्यांनीच थोडं सतर्क राहण्याची गरज आहे. आपलं स्टेटस वेळोवेळी तपासत राहणं आणि योजनेसाठी लागणारी सगळी कागदपत्र व्यवस्थित अपडेटेड ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ही एक छोटीशी गोष्ट खूप मोठा फरक घडवू शकते. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, या सगळ्या प्रकरणातून एक गोष्ट नक्कीच समोर येते की लाडकी बहीण योजनेसारख्या मोठ्या आणि चांगल्या योजना त्या खऱ्या आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणं आणि त्याच वेळी अपात्र लोकांना त्यातून बाहेर ठेवणं, या दोन्हीमध्ये ताळमेळ साधणं हे सरकारसाठी किती मोठं आव्हान असतं नाही का? यावर विचार करायला नक्कीच हरकत